महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीला लंच ब्रेक नंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। या सुनावणी दरम्यान घटनापीठाने एक महत्त्वाची बाब जाहीर केली आहे की सुनावणी याच आठवड्यामध्ये पूर्ण होईल। शिंदे गटातर्फे नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि या अगोदर राज्यपालांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेमके काय निर्णय घेतलेत या संदर्भातला युक्तिवाद नीरज किशन कौल यांच्याकडून केला जातोय आणि याला कारण आहे की राज्यपालांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये जी भूमिका घेतली होती, जी पावलं उचलली होती, त्या सगळ्यावर ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्याच्या विरोधी युक्तिवाद आता शिंदे गटाकडून केला जातोय। शिंदेचे वकील नीरज किशन कौल सध्या युक्तिवाद करतात। अनेक केसेसचा दाखला दिला जातोय। राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितलं असं नीरज किशन कौल यांचं म्हणणं आहे आणि जे त्यांना सांगण्यात आलं ते राज्यपालांचं कर्तव्य होतं असं नीरज किशन कौल यांनी न्यायालयाला सांगितलंय। पण ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या ऐवजी राजीनामा दिला ही बात त्यांनी नमूद केली आहे। खरं तर राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितलं, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, सरकार कोसळलं, मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली, त्यानंतर सभागृहात अधिवेशन भरवण्यात आलं आणि मग बहुमताची चाचणी पुन्हा एकदा सभागृहामध्ये पार पडली। या सगळ्या क्रमामध्ये नेमकं कुणी कुणी काय काय भूमिका बजावली आणि ती कायद्याच्या कसोटीवर बसणार आहे की नाही या सगळ्या संदर्भातले युक्तिवाद दोनही गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये केले जात आहेत। सध्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, कविता, लंच पर्यंत ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू होता आणि आता शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। ॲडव्होकेट नीरज किशन कौल हे या युक्तिवादाची सुरुवात करतात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाने आतापर्यंत जे मुद्दे मांडलेले होते तेच खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये ही जी याचिका आहे ठाकरे गटाची ती कुठल्या मुद्द्यावरती आधारित आहे तर विधिमंडळ पक्षामध्ये स्प्लिट झालेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं वर्तन पक्षांतरबंदी कायद्यात येतं आणि त्यामुळं हे लोक अपात्र ठरले पाहिजेत आणि त्यामुळं ते सुप्रीम कोर्टाला विनंती करतायत की एक प्रकारे हे जे बाकीच्या संस्थांचे सगळे मार्ग आहेत या संदर्भात डिसाईड करण्याचे ते बाजूला ठेवून सुप्रीम कोर्टाने या सगळ्या संदर्भात निर्णय द्यावा आणि यांना अपात्र ठरवावं। नीरज किशन कौल यांचं म्हणणं आहे की जेव्हापासून ही केस सुरू झालेली आहे, हा घटनाक्रम सुरू झालेला आहे, आत्तापर्यंत हे लोक अपात्र ठरणार किंवा नाही याच्याबद्दल कुठलाही निर्णय जो आहे तो कुठल्याही जबाबदार संस्थेनं दिलेला नाही आहे। पण त्याच्या आधीच यांचं आर्ग्युमेंट अशा पद्धतीचं आहे की हे अपात्र ठरणार आहेत आणि त्यामुळं या संदर्भातला निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं द्यावा। सुप्रीम कोर्टाकडे हा निर्णय देण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत कधीही अशा पद्धतीचे मॅटर्स सुप्रीम कोर्टानं स्वतःच्या अधिकारामध्ये घेतलेले नाही आहेत। हे त्या संस्थांना म्हणजे इथं समजा जर अपात्रतेचा मुद्दा आहे तर तो अध्यक्षांनाच ठरवायला सांगितलेला आहे आणि त्यामुळं हे जे युक्तिवाद करतायत की कोर्टाच्या ऑर्डरमुळे निर्माण झालेला हा पेच आहे आणि त्यामुळे आता तो कोर्टानं सोडवावा, तर असं कोर्टानं आत्तापर्यंत केलेलं नाहीये याची आठवण ते करून देत आहेत। आणि ठाकरे गटाच्या युक्तिवादामधलं सगळ्यात प्रभावी आर्ग्युमेंट काय होतं किंवा कपिल सिब्बल यांनी तो म्हणजे सगळा युक्तिवाद संपवताना जे एक भावनिक आवाहन केलेलं होतं की मी या ठिकाणी केस जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी उभा नाही आहे तर लोकशाहीची जी एकात्मिक आपली मूल्य आहेत ती टिकवण्यासाठी उभा आहे वगैरे, तर त्या विधानाचा सुद्धा आधार नीरज किशन कौल यांनी सुरुवातीलाच घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे लोक एकीकडे असं भावनिक विधान करतात आणि दुसरीकडे याच लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करायला मात्र कोर्टाला सांगतायत किंवा तशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते झाल्याचं सांगतायत राज्यपालांच्या वर्तनातून। त्यांचं म्हणणं आहे की SR बोम्मई आणि शिवराज सिंग चौहान या 2 केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं आहे की राज्यपालांना फ्लोर टेस्ट बोलावण्याचा अधिकार आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या केसमधल्या काही घटना सांगितल्या। त्यांचं म्हणणं आहे की इथं ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये हे लोक मंत्री म्हणून काम करत होते त्या मंत्र्यांचा त्यांनी विश्वास गमावला, आमदारांचा पण विश्वास गमावला, विरोधी पक्षनेते जे होते म्हणजे तत्कालीन ते पण असं म्हणतात की या सरकारनं बहुमत जे आहे ते गमावलेलं आहे। मग इतके सगळे जर घटक सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल जर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत तर राज्यपालांनी फ्लोर टेस्ट बोलावली म्हणून मग एवढं काय झालं, त्याच्यामध्ये कुठला घटनाबाह्य मुद्दा उपस्थित होतो, हा नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी दिसतोय। आणि साहजिक आहे की पहिल्या 5-10 मिनिटाचं जर आर्ग्युमेंट बघितलं तर त्यांचं म्हणणं हे आहे की कोर्टानं हा अधिकार स्वतःकडे घेऊ नये, जे की
ठाकरे गट सांगत होता की आता जर तुम्हीच तुमच्या ऑर्डरनं हे सरकार पाडायला मदत केलेली आहे 27 आणि 29च्या, तर हा पेच कोर्टानं सोडवला पाहिजे असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. शिंदे गट अर्थातच त्याला विरोध करतोय. त्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न कोर्टानं हातामध्ये घेऊ नये, हा कोर्टाच्या अधिकारातला सुद्धा प्रश्न नाहीये. पात्रता आणि अपात्रता हे जे मुद्दे आहेत ते सभागृहामध्ये अध्यक्ष डिसाईड करतात, त्यांच्याकडे जायला पाहिजेत. बरोबर आहे प्रशांत. फक्त जर असा प्रश्न उपस्थित झाला की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कुणाचा असेल, तर घटनेतले आपण तरतुदी पाहिल्या तर स्पष्ट उत्तर असं असतं की तो अध्यक्षांचा निर्णय असतो. मात्र ठाकरे गटानं युक्तिवाद करताना मागची सगळी परिस्थिती, सगळं बॅकग्राऊंडच्या आधारे असा युक्तिवाद केलाय की जर ही परिस्थिती राज्यामध्ये असेल तर मग आमचा कोणत्याही यंत्रणेपेक्षा न्यायालयावर विश्वास आहे, न्यायालयानं हे सगळं हातात घ्यावं. मात्र या सगळ्या कायदेशीर तरतुदींवर बोट ठेवत शिंदे गटाचं असं म्हणणं आहे या अगोदर न्यायालयानं असं कधी केलेलं नाही आणि त्यामुळे न्यायालय असं करू शकत नाही, किंबहुना न्यायालयानं असं करू नये असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. त्यामुळे न्यायालय नेमका काय विचार करते, कायद्यातल्या तरतुदींवर फक्त बोट ठेवलं जातंय की या सगळ्या मागची पार्श्वभूमी विचारात घेऊन काही निर्णय घेतला जातो, हे महत्त्वाचं असेल. या संपूर्ण सुनावणीतनं जो निकाल बाहेर येईल तो फक्त इतकाच नसणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे सरकार सध्या आहे ते राहणार की त्याला काही धक्का लागणार, एवढ्यापुरती हा निकाल मर्यादित नसेल. तर या निकालामध्ये अनेक घटनात्मक बाबी आहेत ज्यांच्यावर बोट ठेवलं जाईल आणि पुढे जेव्हा केव्हा असे घटनात्मक गुंतागुंत तयार होईल तेव्हा महाराष्ट्राची ही केस मार्गदर्शक असेल. कारण अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर न्यायालयाला कीस पाडावा लागणार आहे की कोणत्या मुद्द्यांवर फक्त कायद्यावर बोट ठेवून निर्णय घ्यायचा की या कायद्यावर बोट ठेवून निर्णय घेत असताना यामागची पार्श्वभूमी लक्षात घ्यायची, हा न्यायालयासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल. आणि त्याच दृष्टीनं सध्या युक्तिवाद सुरू आहेत. ठाकरे गटाकडनं जे युक्तिवाद केलेत त्याला काउंटर केले जाते शिंदे गटाकडून आणि अनेक मागच्या प्रकरणांचा केसेसचा दाखला दिला जातोय. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही असं जर आमदार सांगत असतील तर राज्यपालांकडून काय अपेक्षित आहे असा नीरज किशन कौल यांचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा या अगोदर जे आर्ग्युमेंट झालं होतं ठाकरे गटाकडून, त्या आर्ग्युमेंट असं होतं की जर अविश्वासाचा ठराव आलाच नव्हता तर मग राज्यपालांनी बहुमत चाचणी कशी घ्यायला सांगितली. त्यामुळे राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी जे पत्र दिलं होतं ते पत्रच बेकायदेशीर ठरवा म्हणजे संपूर्ण मुद्दा सुटेल असं नीरज किशन कौल यांचा एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद होता, ज्याला उत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं केला जातोय. जर राज्यपालांना असं वाटत असेल की सरकार अल्पमतामध्ये आहे तर मग त्यांनी काय करणं अपेक्षित आहे असा सवाल नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयासमोर केलाय. राणा केसचा चुकीचा अर्थ लावला जातो असं नीरज किशन कौल म्हणतात. काय नेमकं यामागचं त्यांचं म्हणणं आहे, पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, राज्यपालांची जी कृती होती ती कशी योग्य होती याचं समर्थन करणारे अनेक मुद्दे नीरज किशन कौल या युक्तिवादामध्ये मांडतायत. त्यांनी मगाशी आपण जे म्हटलं की त्या सरकारमधले मंत्री, त्या सरकारमधले आमदार, विरोधी पक्षनेते हे प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सोबत 7 अपक्ष यांनी सुद्धा यांचा पाठिंबा जो आहे तो एक प्रकारे काढलेला होता. आणि त्यामुळं अशा स्थितीमध्ये राज्यपालांना अधिकार आहे की अशा सगळ्या अवतीभोवतीच्या बाबी बघून त्यांनी निर्णय घेणं आवश्यक होतं. म्हणजे SR मुंबई केसमधला तो एक जो कोर्ट आहे तो सुद्धा त्यांनी कोर्टाला वाचून दाखवला आणि जे काही उपलब्ध पर्याय असतील अशा स्थितीमध्ये ते राज्यपालांनी वापरले पाहिजेत असं SR मुंबई केसमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं राज्यपालांनी जरी फ्लोर टेस्ट सांगितलेली असली तरी ती योग्यच होती हे सांगण्याचा त्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आता राज्यपालांच्या या फ्लोर टेस्ट बोलवण्याचा इतक्या तातडीनं बचाव का केला जातो शिंदे गटाकडे, कारण साहजिक आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा प्रश्न निर्माण करण्यात आलेला होता की राजीनामाच झालेला नाही, राजीनामाच दिला गेलेला होता, मग फ्लोर टेस्टच झालेली नाहीये, तर मग हे मुद्दे जे आहेत ते सगळे गैरलागू ठरतात. याच्यावरती संपूर्णपणे आर्ग्युमेंटमध्ये ठाकरे गटानं या गोष्टीवरती भर दिलेला होता की राजीनाम्याची गोष्ट तर नंतर, त्याच्या आधी राज्यपालांचं हे पत्र आहे की ज्या पत्रामध्ये हे सगळे घटनाबाह्य कृती ज्या आहेत त्या दिसत आहेत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव यायला पाहिजे होता, दुसरं म्हणजे त्यांनी एक प्रकारे हे डिसाईड केलं की शिवसेना खरी कुणाची, शिंदेंची की ठाकरेंची, आणि शिंदेंना एक प्रकारे शपथ देऊन त्यांनी स्वतःच हा निर्णय घेऊन टाकला जो की त्यांच्या अधिकारामध्ये नव्हता. आता नीरज किशन कौल या राज्यपालांच्या कृतीचा बचाव करतायत आणि त्यांचं म्हणणं हे पण आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी ह्या शेवटी इंटरकनेक्टेड असतात, दोघांमधलं रिलेशन जे आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि ज्यावेळी लेजिस्लेटर पार्टीमध्ये काहीतरी घडतंय तेव्हा ते पूर्णपणे राजकीय पक्षापासून अलिप्त आहे असं सुद्धा मानायची गरज नाही. आणि त्या दृष्टीनं राज्यपालांनी हा जो निर्णय तो घेतलेला होता.
न्यायमूर्ती नरसिंहा जे न्यायपीठावरचे एक सदस्य आहेत 5 न्यायमूर्तींपैकी, त्यांनी या नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादानंतर हे त्यांना विचारलं की म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की 10व्या शेड्यूलच्या अंतर्गत जे काही निर्णय किंवा अपात्रतेसंदर्भातले कारवाया होतात त्याचा सरकारवरती कुठलाही परिणाम होत नाही. तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सभागृहामध्ये सरकारच्या अस्तित्वाच्या ठरतात आणि अपात्रतेसंदर्भातले जे निर्णय आहेत ते विधानसभा अध्यक्ष घेत असतात आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात अजून कुठंच कारवाई झालेली नाही. म्हणजे आम्ही अपात्र ठरणार आहोत ही गृहीतकं धरून ठाकरे गट वेगवेगळ्या संस्थांना याबाबत जे जबाबदार धरतंय तर ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत एक प्रकारे शिंदे गटाचा बचाव जो आहे ते या ठिकाणी सुरू आहे. बरोबर, शिंदे गटाकडनं हे वारंवार सांगितलं जात आहे की शेवटी सभागृहामध्ये बहुमत आहे की नाही याची घटनात्मक जबाबदारी कुणावर आहे तर ती राज्यपालांवर आहे. त्यामुळे राज्यपालांना जर असं वाटलं असेल की सरकार अल्पमतात आलंय आणि राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यायला सांगितली तर चुकलं कुठे असा प्रश्न वारंवार शिंदे गटाकडनं विचारण्यात येतो. आणि याला कारण काय आहे? याला कारण हे आहे की ठाकरे गटाच्या वतीनं हे सांगण्यात आलं होतं की राज्यपाल तेव्हाच बहुमताची चाचणी घेऊ शकतात जर अविश्वासाचा ठराव आलेला असेल तर. मात्र महाराष्ट्राच्या केसमध्ये एक सरकार अस्तित्वात होतं, त्या सरकारवर कोणताही अविश्वासाचा ठराव आलेला नव्हता आणि असा कोणताही ठराव आलेला नसताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नसताना सुद्धा राज्यपालांनी बहुमताची चाचणी घेण्यासाठीचं पत्र कसं दिलं असं म्हणत राज्यपालांच्या या कृतीवर घटनात्मक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ठाकरे गटाकडून आणि त्याला उत्तर दिलं जाते शिंदे गटाकडून. म्हणणं हे आहे की राज्यपालांची ही घटनात्मक जबाबदारी आहे की सभागृहामध्ये सरकार बहुमताचं असलं पाहिजे आणि जर राज्यपालांना वाटलं की सरकार अल्पमतात आहे आणि त्यांनी बहुमत घ्यायला सांगितलं तर चुकलं कुठे असा प्रश्न शिंदे गटाचा आहे. त्यामुळे आज मुद्द्यावर जो घटनात्मक पेच निर्माण झालाय न्यायालय कसा विचार करतंय आणि यावर काय निर्णय देतंय हे महत्त्वाचं असेल. अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येतोय. बहुमत चाचणीला विरोध का असा मुद्दा नीरज किशन कौल यांनी उपस्थित केलाय. परिस्थितीचा विचार केला पाहिजे सरन्यायाधीशांचं मत अत्यंत महत्त्वाचं. अपात्रतेचा निर्णय होईल या शक्यतेवर आपण कसा निर्णय देऊ शकता? अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत सदस्याला मतदानाचा अधिकार आहे. पक्ष फुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली का हाही प्रश्न उपस्थित झालाय आणि हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत सरन्यायाधीशांनी. सरन्यायाधीशांनी हे प्रश्न उपस्थित केलेत शिंदे गटासाठी. प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, नीरज किशन कौल यांचा जो युक्तिवाद होता की राज्यपालांनी फ्लोर टेस्ट बोलवण्याचा निर्णय जो आहे तो कशा परिस्थितीमध्ये घेतला कारण या 34 लोकांनी पक्षामध्ये अशा पद्धतीने एक बंड केलेलं होतं आणि त्यामुळे इतके सगळे घटक सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना राज्यपालांनी ते कृत्य केलं. आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा प्रतिप्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये या सगळ्याची गरज का पडली कारण या लोकांनी हे कृत्य केलं पक्षांच्या अंतर्गत आणि ते डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रतेशी निगडित आहे असा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अपात्रतेसंदर्भातले प्रश्न निर्माण झाले म्हणूनच हे सरकार जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. ज्यावेळी अपात्रतेसंदर्भातच अजून म्हणजे प्रश्न जो आहे तो पूर्णपणे मिटलेला नाही आहे किंवा त्याच्या संदर्भातला लीगल आर्ग्युमेंट जे आहे ते बाकी आहे तर त्यावेळी फ्लोर टेस्टची लेजिटिमेसी जी आहे वैधता जी आहे ती आपण कशी काय योग्य ठरवू शकतो हा प्रश्न या ठिकाणी सरन्यायाधीशांनी विचारला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टी प्रॉब्लेम हाच आहे की अपात्रता आणि फ्लोअर टेस्ट या दोघांचं जे रिलेशन आहे ते या ठिकाणी खूप एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे या लोकांशी म्हणजे ही अपात्र ठरण्याची कारवाई सुरू झाली त्याच्यामुळे तातडीनं फ्लोअर टेस्ट जी आहे ती घेण्यात आली हे कुठंतरी प्रश्नार्थक पद्धतीनं विचारण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केलेला आहे. आणि हे काही सरकार असं नाही झालेलं की 3-4 पार्टीज एकत्रित आल्यात त्यांनी एकत्रितपणे सांगितलंय. या ठिकाणी जे घटक होते त्या घटकांनीच सरकारमधून बाजूला पडायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर ही सरकार बदलाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती. त्यामुळं राज्यपाल असं म्हणू शकले असते की तुम्ही तुमचं बहुमत जे आहे ते आधी दाखवा आणि त्या अनुषंगानं हा निर्णय जो आहे तो त्यांना घेता आला असता. आणि त्यामुळं हा जो एक युक्तिवाद शिंदे गटाकडनं केला जात होता की मुळामध्ये आमचं डिस्क्वालिफिकेशन होणारच आहे हे सगळं गृहीत धरून या सगळ्या गोष्टी आमच्या विरोधात केल्या जात आहेत तर त्याच्यावरती न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं म्हणणं होतं की मुळात सरकारच्या अस्थिरतेचा प्रश्न जो निर्माण झाला तोच मुळात या कृतीतून जी कृती अपात्रतेशी जोडली जाते आणि त्यामुळं याचा एक सरासर विचार करणं जे आहे ते आवश्यक आहे.
पण प्रशांत, मग मुद्दा असा उपस्थित होतो की सरन्यायाधीश जर असा प्रश्न विचारतायत की बहुमताची चाचणी नेमकी का, जर अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता तर बहुमत चाचणी कशी, पण त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे बहुमत चाचणीला होकार देणारा, तोही महत्वाचा ठरतो. नक्कीच, पण कविता, आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेचा निर्णय जो आहे तो व्हॅकेशन बेंचचा होता. ते 2 न्यायमूर्तींचं पीठ होतं आणि वारंवार, म्हणजे या आर्ग्युमेंटच्या दरम्यान सुद्धा त्या निकालावरती वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेलं आहे. 8 महिन्यामध्ये हे आता जवळपास 3रं बेंच आहे. म्हणजे सुरुवातीला व्हॅकेशन बेंच समोर सुनावणी झाली, त्याच्यानंतर आधीचे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या बेंच समोर सुनावणी झाली आणि मग आता हे घटनापीठ आलेलं आहे. या घटनापीठासमोर एक 10 मुद्दे आहेत आणि त्या अंतर्गत आता घटनापीठाला निकाल द्यायचा आहे. साहजिक आहे की तेव्हा जे निर्णय दिले गेलेले होते त्याच्यावरतीच सरकार हे सगळं बदलण्यामध्ये मदत झालेली होती, असं वारंवार युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. पण त्याच्यामधला जो घटनाक्रम आहे तो साहजिकच दोन्ही बाजू जे आहेत ते आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतायत. आणि धनंजय चंद्रचूड आता SR बोम्मई केस जे आहे की ज्याच्यामध्ये राज्यपालांच्या अधिकाराबद्दल अशा वेळी जेव्हा एखादं निवडून आलेलं सरकार काम करतंय तेव्हा फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा किंवा आधीच फ्लोअर टेस्ट करा असं सांगण्याचा अधिकार अविश्वास प्रस्तावाच्या आधी राज्यपालांना आहे की नाही, याच्या संदर्भातलं आता मंथन कोर्टरूममध्ये होतंय. त्या निकालाचा काही भाग जो आहे तो देखील नीरज किशन कौल कोर्टाला वाचून दाखवतायत. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. अपडेट तुमच्याकडनं अजूनही जाणून घ्यायचे आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. याच आठवड्यात युक्तिवाद संपतील असं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.